नमस्कार मित्रांनो, तर मी आज चाललेली आहे संभाजीनगरला माझा हेअर कलर करण्यासाठी. आणि मम्मीनी बनवलं होतं मस्त ठेचा आणि पोळी, म्हटलं सोबत घेऊन जावं. आणि हे आहे माझं सुंदर आणि स्वच्छ गाव, म्हणजेच वारेगाव. फायनली मी पोहोचले संभाजीनगरला. आणि हे आहे सखे अँड सखा, इथे मला करायचा होता हेअर कलर, तर मी पोहोचली आहे. नंतर म्हटलं थोडंसं मटकत जावं, तर मागून कोणीतरी आलं, मला लाज वाटली. इश्य इश्य अगं बया. मग मी गेले सलूनमध्ये आणि ऑलरेडी क्लायंट चालू होते, तर मग थोडंसं वेट करावं म्हटलं, तर मग थांबले. थोडा वेळ बसले बोर होत. बघा मला किती बोर होतं आहे अगं ग, तरीही मी खोटारडी स्माईल देऊन हसतीये. फायनली माझा हेअर कलर स्टार्ट होणार होता. त्यासाठी हेअर वॉश इम्पॉर्टंट असतो, तर मग मी करते हेअर वॉश. आणि नंतर हे हेअर ड्रायर, मस्त हवा लागली होती माझ्या डोक्याला, थंड थंड गार हवा. ये मजा ही मजा. नंतर लावलं त्यांनी हे कसल्या पट्ट्या लावल्या, कसल्या पन्न्या लावल्या, काही कळाना ब. आता पायो फेसच फेस झाला बो. हां हां. आणि लोक बेसिनमध्ये भांडे घासतात आणि इथं माझे केस धुणं चालू आहे बेसिनमध्ये, काय बोलावं आता. नंतर हे बघा माझे हेअर ड्राय करताय. आणि हे बघा नंतर सेटिंग, हेअर कलर करून झाल्यानंतर मस्त सेटिंग चालू होती. हे आहे माझं फायनल लुक. मी चेरी रेड कलर केलेला आहे माझ्या हेअर्सचा. कसा दिसतोय मला कमेंटमध्ये सांगा. नंतर घरी येताना म्हटलं थोडेसे केक घेऊन जावं, तर मस्त केक आणले, सगळ्यांनी आम्ही खाल्ले. उरलेले तुम्हाला दाखवते. आणि गोलूचं इकडं वाकडं तोंड झालेलं आहे, बघू शकता. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. फुल ब्लॉग यूट्यूबला नक्की बघायला भेटेल, तर जाऊन बघा. आणि असा होता माझा आजचा दिवस. खूप झोप येते आता गाईज मला, तर मी आता झोपते. सर्वांना मानाचा गुड नाईट.